ओम नमो भगवते वासुदेवाय. हा बली स्वतःशी म्हणतोय की माझे आजोबा पितामह प्रल्हादजी यांनी भगवंताच्या हातून आपल्या वडिलांचा म्हणजे हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर भगवंताकडे जर काही मागितलं असेल तर भगवंताची सेवा एवढंच मागणं त्यांनी मागितलं. भगवंत द्यायलाही तयार होते. काय की ह्या हिरण्यकशिपूंनी जे काही निष्कंटक राज्य मिळवलेलं होतं हे सगळं राज्य भगवान ह्या प्रल्हादांच्या हाती सोपवायला तयार होते. पण तरी सुद्धा महाभक्त प्रल्हादांनी ते स्वीकारलं नाही. कारण ते खरोखरच महानुभाव होते, निस्सीम भक्त होते, निरपेक्ष भक्त होते. पण माझ्यावर तर काही भगवंताची कसल्याही प्रकारे कृपा नाही किंवा माझ्या ठिकाणच्या वासनाही काही शांत झालेल्या नाहीत. तरी सुद्धा माझ्यासारखा असा कोण पुरुष आहे की तो भगवंताच्या जवळ पोचायचं धाडस करेल. शुकमामुनी राजाला सांगतायत की ह्या अशा प्रकारचा विचार करणाऱ्या बळीचं चरित्र पुढे 8व्या स्कंधामध्ये आम्ही सविस्तर तुला सांगू. आपल्या भक्तांच्या बद्दल भगवंताचं हृदय दयेनं उतंबळून जातं, भरून राहतं. आणि म्हणूनच अखिल जगताचे जे परमपूजनीय गुरु भगवान नारायण ते सदैव हातामध्ये गदा धरून या सुतर लोकामध्ये राजा बळीच्या रक्षणासाठी त्याचे द्वारपाल म्हणून उपस्थित असतात. एकदा असं झालं की दिग्विजय करता करता अत्यंत घमंडी गर्विष्ठ असा रावण तिथे पोहोचला आणि तो ह्या बलीवर आक्रमण करणार तेवढ्यात ह्या भगवंतानी आपल्या पायाच्या अंगठ्यानंच त्याला इतकं ओढवून लावलं की तो लक्षावधी योजन दूर फेकला गेला. आता म्हणाल मी सुतर लोकाचा खालचा जो लोक आहे तलातल त्याला म्हणतात त्याचं वर्णन सांगतो. तिथे म्हणाले त्रिपुराधिपती दानवराज मय राहतो. ह्या पहिल्या 3 लोकांना शांतता मिळावी म्हणून भगवान शंकरांनी त्याची जी 3 पुरं होती सुवर्ण रजत आणि लोह ही 3ही पुरं भस्मसात करून टाकली आणि पुन्हा भगवान महादेवांच्याच कृपेने त्याला हे तलातलाचं स्थान मिळालं. हा मय म्हणे जेवढे म्हणून कोणी मायावी शक्ती संपन्न पुरुष असतील त्या सर्वांचा परम गुरु आहे. पण तो महादेवांच्या मुळे सुरक्षित आहे आणि म्हणून सुदर्शन चक्रात सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे भय वाटत नाही. त्या तलातलामध्ये राहणारे जे जीव आहेत निवासी आहेत त्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ह्या मयाबद्दल अत्यंतिक आदर आहे. पण या तलातलाच्या खाली महातल म्हणून एक लोक आहे. तिथे कद्रूपासून जन्माला आलेले अनेक फणा असलेले शिर असलेले साप राहतात आणि त्या सापांच्या समुदायाला क्रोधवश असं नाव आहे. तिथे कुहक, तक्षक, कालिय आणि सुषेण इत्यादी सर्प जे आहेत ते मुख्य आहेत आणि या सगळ्या सर्पांचे फणे सुद्धा अतिशय विस्तीर्ण आणि मोठमोठाले आहेत. पण एवढे महाभयंकर अतिशय रागीट असलेले क्रोधाविष्ट असलेले हे सगळे सर्प भगवंताचं जे वाहन आहे पक्षीराज गरुड त्यांना मात्र घाबरून असतात, भिवून असतात. पण तरी सुद्धा
अशा भयावह वातावरणामध्ये सुद्धा कधी कधी हे सगळे सर्प आपल्या स्त्रिया, पुत्र, मित्र आणि कुटुंबातील अन्य सदस्य यांच्याबरोबर प्रमत्त होऊन त्या ठिकाणी विहार करत असतात. पुढे महातळाच्या खाली रसातळ म्हणून लोक आहेत, तिथे पणी नावाचे दैत्य आणि दानव राहतात. त्यांना निवात कवच, कालेय आणि हिरण्यपुरवासी अशीही नावं आहेत. ह्या सगळ्यांचा देवतांशी मोठा विरोध आहे. हे सगळे पणी नावाचे जे दैत्य आणि दानव आहेत हे जन्मतःच अतिशय बलवान आणि मोठे साहसी असतात. पण ज्यांचा प्रभाव संपूर्ण लोकांमध्ये पसरलेला आहे अशा त्या भगवान श्रीहरींच्या तेजामुळं या सगळ्यांचा बलाभिमान अतिशय चूर होऊन जातो. आणि म्हणून हे सगळीकडे लपून छपून राहत असतात सापांसारखे. आणि इंद्राची जी दूती आहे सरमा, तिने सांगितलेला जो मंत्रवर्ण रूप भाग आहे त्याच्यामुळे हे सगळे इंद्राला घाबरत असतात. याच्या बाबतीत एक कथा अशी येते की जेव्हा पणी नावाच्या दैत्यानी पृथ्वीला रसातळामध्ये लपवलं तेव्हा इंद्रानं त्या पृथ्वीला शोधण्यासाठी शर्मा नावाची एक आपली दूती तिथे पाठवली. ह्या शर्माशी दैत्यांनी तह करायला इच्छा प्रकट केली, पण त्या शर्मानं त्यांच्या इच्छेचा धिक्कार केला, ती इच्छा धुडकावून लावली. आणि इंद्राची स्तुती करत असताना ती म्हणाली, हाता इंद्रेण पणयः शयध्वम, हे पणिगण तुम्ही इंद्राच्या हातून मरून पृथ्वीवर पडून राहा, निश्चित पडून राहा. आणि ह्या शापामुळं ह्या सगळ्या सर्पांना, दैत्यांना सदैव इंद्राची भीती वाटत असते. ही सगळी सप्त पाताळाची वर्णन करून झाल्यानंतर शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत की पाताळ लोकाच्या खाली 30,000 योजनाच्या अंतरावर अनंत नावाचा विख्यात असा भगवंताचा अवतार आहे. ही त्यांची तामसी नित्य कला आहे. आणि ही अहंकार रूपा असल्यामुळं द्रष्टा आणि दृश्य ह्यांना एकरूप करून टाकते. आणि म्हणून पांचरात्र आगमाचे जे अनुयायी आहेत असे सगळे भक्तजन ह्या कलेला संकर्षण असं म्हणतात. म्हणजेच हा शेषनाग आहे. ह्या भगवान अनंताचे संकर्षणाचे 1000 फणे आहेत. त्यातल्या एकावर असलेला हा सारा भूमंडळाचा भाग आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर मोहरीच्या दाण्यासारखा तो दिसतो. प्रलय काळ जेव्हा येतो त्यावेळेला ह्या संकर्षणांना विश्वाचा उपसंहार करण्याची इच्छा होते. आणि त्यावेळेला अत्यंत रागानं वर खाली होणारी त्यांची जी मनोहर अशी भुवई आहे त्या भुवईच्या मध्यभागातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात. त्यांची व्यूह संख्या 11 सांगितलेली आहे. हे सगळे रुद्र 3 डोळ्यांचे असतात आणि हातामध्ये त्यांच्याकडे प्रत्येकाच्या हातात 3 टोकं असलेले शूळ असतात, म्हणजे त्रिशूळ असतात. पुढे सुद्धा भगवान संकर्षणांचं वर्णन शुकमामुनी राजाला करून सांगतायत. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.